फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावरून नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली. ढोंगी हितचिंतकांनी काळजी करू नये. काल, आज आणि उद्या देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, तुर्तास काळजी नसावी असा उल्लेख देखील बॅनरवर करण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश खोमणे यांनी हे बॅनर लावले. देवाभाऊंच्या नेतृत्वात राज्याचा विकास होत आहे, त्यामुळे विरोधकांना या राज्यात संधी मिळत नाही आणि भविष्यातही दिसत नाही. त्यामुळे संजय राऊत, विजय वडेट्टीवार हे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असा भ्रम पसरवत आहेत. या नेत्यांना त्याची जागा दाखवण्यासाठी हे बॅनर लावले, असं महेश खोमणे म्हणाले. मी महेश मंचकराव खोमणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी विरोधी पक्षनेता, महानगरपालिका नांदेड. सध्या महाराष्ट्रामध्ये काही ज्ञान गेलेले नेते जसे की संजयजी राऊत, काँग्रेसचे आमचे विजयजी वडेट्टीवार, ह्यांना झोपेमध्ये स्वप्न असे पडायलेत की आज तुम्ही पाहिलं असाल की महाराष्ट्राचा विकास मान्य देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे विरोधकांना कोणती संधी या महाराष्ट्रामध्ये भेटत नाही आणि भविष्यातही दिसत नाही. त्याच्यामुळे काहीतरी गोष्टी करून हे दिल्लीला जाणार, हे जाणार, अशा काहीतरी गोष्टी करून हे भ्रमनिरास स्वतःचा ते करून घेत आहेत. पण महाराष्ट्राची जी 13 कोटी जनता आहे, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहे, यांना पूर्ण देवाभाऊवर विश्वास आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचा कोस्टल रोड असो, मेट्रोचे कामं असतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार असो, या सर्व बाबीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरचा प्रदेश त्यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. त्याच्यामुळे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहे पक्ष नेतृत्व आणि आमचा पक्षश्रेष्ठी बघून घेतील. त्याच्यामुळे अशा ह्या ढोंगी हितचिंतकांनी यामध्ये लुडबुड करू नये, यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज आम्ही या शहरामध्ये बॅनर लावलेले आहेत. एक लावलं की आज उद्या आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या आणि या अनुषंगाने आम्ही हेही संदेश दिलेला आहे की काल, आज आणि उद्या सध्या महाराष्ट्राला मान्य विकास करायसाठी देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आज गरजेचे आहेत, एवढंच आम्हाला कार्यकर्ता म्हणून वाटते. तुम्ही बोलला मुंबईच्या विकासाबाबत बोलला, नांदेडच्या विकासाबाबत काय सांगा? नांदेडमध्ये हेलिकॉप्टर प्लांट मान्य देवाभाऊ यांनी मंजूर केलेला आहे. निश्चितच तो पण लवकरच कार्यान्वित होईल. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.